यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय सगळीकडेच पाहायला मिळते। पिंपरी पेंढार येथील नवलेवाडी परिसरातील महिलांना पिण्याच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। स्थानिक महिला, स्थानिक नागरिक अनेकदा मागणी करूनही ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची सोय करत नाही, म्हणून थेट महिलांनी पिंपरी पेंढार ग्रामपंचायत गाठली आणि आम्हाला पाणी का मिळत नाही असा थेट जाबच विचारला। महिला अतिशय आक्रमक पाहायला मिळाल्या। गणेश पोटे, ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, पिंपरी पेंढार। वायरमॅनला शिवाय दिल्या, लाईट कट दिली वायरमॅन, नाही तर बरोबर वायर गेलो काका लावा। पण आता तुम्ही असं म्हणायचं नव्हतं ना का नवलेवाडीचं काढा, कशी नवलेवाडी काय महिना झालं 4 वेळा पाणी नाही। आम्हाला ह्या महिन्यामध्ये एकदाच पाणी आलेलं आहे आणि इथून मागे पण महिन्यातून आम्हाला 2 किंवा 3च वेळा पाणी येत होतं। आणि स्वच्छ पाणी येतं का? स्वच्छ पाणी टाकी आता बरेच दिवस धुतलेलीच नाही, बाळू गेल्यापासून धुतलीच नाही। या आधी कोणी दखल घेतलेली का? कुणी दखल घेतलेली नाही। जंतू पडले पाण्यामध्ये, केवळ आलंय आणि आम्ही ग्रामपंचायत नाही। म्हाताऱ्या माणसाला काय प्रॉब्लेम झाला? तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट केलं का नाही? कॉन्टॅक्ट केलं, आम्ही सरपंच 2 दिवसापूर्वी सरपंच बाईला फोन लावला होता, तर त्या म्हणल्या लिकीज काढलेलं आहे, पाणी तुम्हाला येईल। पाणी आलं नाही? 2 दिवस पाणी आलेलंच नाही, म्हणून आम्ही इथं ग्रामपंचायतीमध्ये सर्व महिला आलेलो। बाहेर गेले आम्हाला पाणी। तुम्ही आता ज्यांना फोन केलता? आम्ही लांबून आम्ही त्यांना फोन केला तर ते म्हणे रजेवर आहे, कोण आजारी आहे, कोण ड्युटीवर गेलेली आहे। ठीक आहे। सरांना फोन केला तर सर म्हटले मी ड्युटीवरून येऊ शकत नाही ग्रामपंचायतमध्ये। ठीक आहे। किसन सरांना फोन केला तर ते म्हटले मी साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये मी 12 वाजेपर्यंत येतो, परंतु अद्यापही ते आलेले नाहीये। त्यांनी आमची पाईपलाईन आहे बदलून द्यावा ना पूर्ण, आणि असे सारखे प्रॉब्लेम नाही होणार। पाणी पण रेग्युलर पाहिजे आम्हाला। किती पाणीपट्टी भरता तुम्ही? 2,500 रुपये आहे महिना? महिन्याला नाही, वर्षाला। वर्षात 2,500। कमी झाली। ठीक। वर्षाला पण वर्षातून पाणी 12 महिन्यातून 2-3 वेळा, 2-3 महिने ते येतच नाही। 2-3 वेळा 6 महिने पाणी। महिन्यातून कितीदा पाणी येतं? आणि आम्हाला महिन्यातून 3 दिवस रेग्युलर पाणी नाहीच? रेग्युलर नाहीच पाणी आम्हाला। ठीक आहे। आणि यात्रेच्या वेळेला, दिवाळीच्या वेळेला पाहुणे रावळे येणार असतात आमच्याकडे, आम्हाला त्यावेळेला पाणी नसतं। घर साफ करायला कोणत्याच सणाला आम्हाला पाणी नसते। टाकी वगैरे साफ करतेच नाही? बाळू गेल्यापासून साफच केली नाही आपणच केली, ती आल्यात केली होती। तुम्ही या आधी कर्मचाऱ्यांना सांगितलं नाही टाकीच्या बाबतीत? आता आम्ही राऊंड करतोय।